असं हेल्दी थालीपीठ खाल्लंय का? खुसखुशीत आणि आतून मऊ. एक बारीक कापलेला कांदा, एक खिसलेलं गाजर, 5 ते 6 बीन्स एकदम बारीक कापून घेतले आहेत, 7 ते 8 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या, चमचाभर खिसलेलं अद्रक, मुळ्याचा पाला मी इथे घेतलाय, स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायचा आहे. अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी नाचणीचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. हळद, मीठ, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला. सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गरजेनुसार पाणी घालून मळून घ्यायचं आहे. पीठ थोडं सैलसरच ठेवायचं आहे. इथे मी 3 गोळे बनवून घेतले आहेत. 2 थालीपीठं होतील आणि 1 गोळा आपण शेंगोळ्यासाठी वापरणार आहोत. शेंगोळ्याच्या गोळ्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घालून थोडंसं मळून घ्यायचंय. आता तव्याला थोडंसं तेल लावून थालीपीठ थापून घ्यायचं. पीठ थोडं सैलसर असल्यामुळे थालीपीठ पातळ सहजपणे थापलं जातं. मध्ये असे 5 ते 6 होल करून घ्यायचे, म्हणजे तिथे तेल सोडलं की व्यवस्थित ते क्रिस्पी भाजलं जातं. आता एक गोळा बाजूला काढलाय, त्याचे असे लांबट आणि पातळ शिंगोळे बनवून घ्यायचे. गरज लागेल तसं हाताला थोडंसं तेल लावायचं. मध्यम आचेवर बाजूने थोडं तेल सोडून झाकून आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तीन ते 4 मिनिटे लागली आहेत. दुसरी बाजूही भाजून घेऊया. ती बाजू देखील झाकण ठेवूनच भाजून घ्यायची आहे, म्हणजे पिठाचा कच्चेपणा अजिबात राहत नाही. 2 ते 3 मिनिटे लागली आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान खरपूस भाजले गेले आहेत. आणि या शिंगोळ्या आहेत ना, त्या पण एकदम चांगल्या भाजल्या गेल्या आहेत. वरून क्रिस्पी आणि आतून चांगल्या मऊ आहेत. तुम्ही पाहू शकता. लहानपणी माझी ह्याची मला असं थालीपीठ बनवून द्यायची. तुम्ही असं थालीपीठ लहानपणी कधी खाल्लंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.